मॅन ऑफ द सिरीज साठी आपण बघितलं तर वॉशिंग मशीन आहे आणि नक्कीच स्पॉन्सर्स गणेशजी कांबळे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. हे घ्या सुकुरजी बुजड साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्या. योगेश महाळी या खेळाडूला कॅच पकडला त्याच्यासाठी आणि नक्कीच खुश केलंय सुकुरजी बुजड यांना. जाऊया आपण आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तिथे सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र मॅन फ्रॉम पायगाव मिस्टर विजयजी भोई. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद मिस्टर जयेश डुगुले. मॅचला झाली आहे सुरुवात. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच दोन चेंडूंचा खेळ मात्र झाला. पुढील बॉल. हो, यावेळेस पॉइंटला चेंडूला ढकलले गोविंदा पाठक याने. एक धाव इथून मात्र पूर्ण होते. दुसरा धावेचा प्रयत्न तो देखील झालाय सक्सेसफुल. दोन धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत आणि दोन धावेने धाव फलक पोहोचला गेलाय तो म्हणजेच 4 अंकांवरती. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता. एमडी गोलंदाजाकडनं. हो, यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेलेत मिस्टर गोविंदा पाठक आणि आलाय त्याच्या बॅट मधनं हा षटकार. 4. ओ पुढील बॉल. हो, टॅप केले बॉलला यावेळेस स्लिम डॉपच्या दिशेनं एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 9 अंकांवरती. पहिल्या षटकातील चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 5 चेंडूंचा खेळ मात्र इथून झाला. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 9. तुमच्यापर्यंत एक ज्युपिटर गाडीची चावी आलेली आहे. ओळख पटवा आणि घेऊन जा. पुढील बॉल. टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. 2 बॅटर तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. गोविंदा पाठक अँड अनुज. बाबू सोनी मात्र पहिल्याच बॉलवरती बाद झाले आणि तिथून मात्र गोविंदा पाठक अँड अनुजनं मात्र खेळ अगदी सावरलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथून संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच जानवी फायटर्स टीमच्या त्या म्हणजेच 10 धावा. नंबर 2चं षटक टाकण्याकरता सातिवले एक्सप्रेस मिस्टर अनिकेत महाळी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. ऑन स्ट्राईक वरती डाव्या हाताचा बॅटर मिस्टर अनुज आपल्याला पाहायला मिळतोय. चला घाई करायची. इथून अजून आपण पाहिलं तर मग 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 10 धावा. अगदी 10च्या सरासरीनं प्रति षटकामागे धावा जर बनवल्या तर मग जवळजवळ आपण पाहिलं तर 40 धावा बनवू शकतात. एक चांगला धावफलक उभारू शकतात. परंतु पाहूया इथून काय घडेल काय बिघडेल. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सातिवले एक्सप्रेस मिस्टर अनिकेत महाळी हा मात्र सज्ज झालाय. जगातील सर्वोत्तम मौल्यवान रत्न म्हणजेच मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजेच तुमचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. आणि तो कॉन्फिडन्स आहे गोलंदाज अनिकेत महाळीकडे. पहिला बॉल तेज तरार परंतु दिशा वेगळी आहे. हा वाईड बॉल आव्हानाच्या स्वरूपामध्ये. 1 धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल.
धाव फलक एकने पुढे सरकला, पोचला गेला 11 अंकांवरती. ऑन स्ट्राइक वरती मिस्टर अनुज. अजून एक वाईट बॉल. बॅक टू बॅक दोन चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये फेकले गेलेत. आता मात्र तिसऱ्या अंपायरची मदत या ठिकाणी घेतली आहे. वाईट आहे की नाही हे क्लिअर करण्याकरता तिसऱ्या अंपायरची मदत घेतली आहे. पाहूया इथून मात्र तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून काय इशारा येतोय. तिसरे अंपायर निश्चितच आहेत देवानंदजी वळवी यांच्या माध्यमातून. पाहूया काय इशारा येतोय. सातिवली प्रीमियर लीग सीझन 5 आयोजक आहेत कुवरा ब्रदर्स आणि त्यांच्या माध्यमातून हे सर्व आयोजन नियोजन केलंय या 5व्या वर्षामध्ये. निसर्गाच्या सानिध्यात लपलेलं हे सुंदर मैदान आणि या सुंदर मैदानावरती रोमहर्षक ही स्पर्धा सातिवली प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय. समोरच आपण पाहिलं मैदानाला अगदी लागूनच एक सुसज्ज तलाव. आणखी आपण रस्त्याच्या त्या पलीकडे गेलो तर मग त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर देखील आहे. आणखी पुढे गेलो तर गावदेवी आईचं मंदिर म्हणजेच ग्रामदेवी आईचं मंदिर हे देखील आपल्याला पाहायला मिळतंय. आणि डिसिजन आहे फेअर डिलिव्हरी. म्हणजे इथून पंचांनी देखील क्षमा मागितली की हा चेंडू असणार आहे डॉट. पुढील बॉल बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत. यावेळेस हा चेंडू असणार आहे वाईट. पहा लेंथ थोडीशी वेगळी ठेवण्याचा प्रयत्न, ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहिले अनेकदा जिद्दीच्या प्रवासामध्ये शांतता संयम हा खूप महत्त्वाचा असतो मित्रांनो. आणि ज्याच्याकडे निश्चितच शांतता आणि संयम असतो ना तोच खेळाडू पुढे जातोय. मिस टाइम स्ट्रोक चिल्ली मिडॉपच्या दिशेने मात्र चेंडू आपण पाहिला होता. एक सिंगल धाव इथून मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचला गेलाय तो म्हणजेच 13 अंकांवरती. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण अनेकदा पाहिलंय एका मिनिटात आयुष्य नाही बदलू शकत, पण 1 मिनिट राखून केलेला विचार, सकारात्मक विचार म्हणजेच तुमचं आयुष्य बदलू शकतो. आणि इथून आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव ही पूर्ण केली अनुजनं. आणि स्ट्राईक वरती निश्चितच आणलं गेलंय गोविंदा पाठक या बॅटरला. कारण गोविंदा पाठक आपण पाहिला तर एक क्रम खेळाडू आहे, ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा खेळाडू मिस्टर गोविंदा पाठक. मागच्या सीझनमध्ये गोविंदा पाठकनं एक 50 देखील ठोकळी होती सातिवली प्रीमियर लीगमध्ये. अजून आमच्या ते नजरेसमोर आहे. आणि माझं देखील मी स्वतःचं भाग्य समजतो की या 5व्या पर्वामध्ये देखील आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली आहे. ओ टावरिंग स्ट्रोक 4थ्या माळ्यावरती यावेळी चेंडूला पाठवले गोविंदा पाठक याने. ही आहे त्याची खासियत. स्ट्रोक वरती पूर्णपणे पॉवर जी आहे ती जनरेट केली आहे. आणि रिलायबल ग्लोरीला मानवंदना देणार हा षटकार अगदी त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. आणि या षटकाराच्या सायनं धावफलक अगदी आपण पाहिलं ना तर पोहोचलं गेलंय 19 अंकांवरती. आज मैदानावरचा विचार केला तर मग आकाश गुगलधरेचा रेकॉर्ड आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडूला उडवलाय. चेंडू चाललाय व्हाईट इश लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे सीमारेषा पार आलाय गोविंदा पाठक याच्या बॅट मधनं. आणखी एक दमदार शानदार षटकार 6. सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोविंदा गोविंदा आणि गोविंदा ऑन फायर. त्याच्या बॅट मधनं धावा अगदी वेगानं येऊ लागल्यात. त्याची बॅट बोलू लागली आहे षटकार चौकारांची भाषा. पुढील बॉल यावेळेस आपण पाहतोय हा वाईड बॉल. पहा आतापर्यंत आपण पाहिलं तर मग भरपूर चेंडू वाईडच्या स्वरूपामध्ये फेकलेत. 3 चेंडू वाईड फेकलेत. फुल टॉस बॉल काय जबरदस्त बॉलला रेट केलं गेलंय आणि चेंडूला पाठवलं
पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर आणि यस फुलटॉस बॉल आहे, कमरेच्या वर आहे की नाही हे चेक करण्याकरिता निश्चितच तिसऱ्या अंपायरची मदत या ठिकाणी घेतली जाईल. थोडासा आपण हा बॉल पाहिला तर मग डाऊटफुल आहे आणि तेच माणसांच्या मनामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाले आणि तिसऱ्या अंपायरची मदत या ठिकाणी घेतली आहे. आणि डिसिजन आहे सेफ आहे म्हणजे कमरेच्या खाली षटकार इथून आलाय. 3 आलेत बॅक टू बॅक आणि धावफलक अगदी आपण पाहिलं तर पोचले गेले ते म्हणजेच 32 अंकांवरती. पुढील बॉल यावेळेस आपण पाहतोय हा येतोय डॉट बॉल आणि अशा प्रकारे दुसऱ्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 16च्या सरासरीनं 32 धावा या दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या त्या म्हणजेच 10 आणि या ओव्हरमध्ये धावा आल्यात 22 म्हणजे धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 22च्या घरामध्ये. 22 धावा ऑन द स्कोर बोर्ड. लॉस 1 विकेट. बाबू सोनी बाद झाल्यानंतर जबाबदारी काय आहे ना ती मात्र पूर्णपणे हाती घेतली गोविंदा पाठक या बॅटरनं आणि जबरदस्त बॅटिंग मात्र त्याच्या माध्यमातून ही पेश केली आहे. अजून सुद्धा 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूमध्ये किती धावा इथून मात्र बनवल्या जातील. मित्रांनो कुठेही जाऊ नका, पाहत रहा क्रिकेटचा हा थरार सातिवली प्रीमियर लीग 2026. बॉलिंग ट्रॅक वरती रोहन आलेत. पहिल्याच बॉल वरती संधी बनली होती झेल पकडण्याकरता परंतु झेल पकडू शकले नाहीत. एक सिंगल धावेल, सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचलं जाईल ते म्हणजेच 33 अंकांवरती. रोहन भिमरा नावाचा गोलंदाज. पुढील बॉल वेगवान चेंडू हातालाय आणि त्याच्यावरती चौकार पेश केलाय. गोविंदा गोविंदा आणि गोविंदा पाठकच्या बॅट मधनं आलाय आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. चौकार 4. इथून मात्र लवकरात लवकर गोविंदाची पाठकची विकेट मिलवावी लागेल नाही तर धावफलक वेगाने पुढे जाईल. यावेळेस आपण पाहिला तर मग हा बाउन्सर हाताला गेलाय. 1 बाउन्सची चेतावणी या ठिकाणी दिली जाईल. रोहन भिमरा बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. पुढील बॉल यावेळेस ऑन साइडला उडवलाय चेंडू जाईल पुन्हा एकदा डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार 6. यावेळेस ऑन साइडला आणखी एक चेंडू जाईल सीमारेषा पार. आणखी एक येतोय चौकार. मिलेंगे रन 4 तो वेडा होगा फार. धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजेच 47 अंकांवरती ही धावगती पोहोचली गेली आहे. जसजसे मैदानाच्या आतून मात्र षटकार चौकार येत आहेत तसतसे मात्र आपण पाहतोय जान्हवी फायटर्सचे ऑनर
नरेंद्र कुबरा दादांच्या चेहऱ्यावरती अगदी स्माइल ही चांगल्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. यावेळेस अजून एक, ये आंधी है, ये तूफा है, ये जलजला है, नहीं रोकना है तो इससे इधर फायर ब्रिगेड बुलाना पडेगा. काय जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोविंदा पाठक कडनं धावसंख्या आहे ती मात्र पोहोचली गेली आहे 53 या अंकांवरती. इथून आपण पाहिलं तर मग तिन्ही षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 53 53. 12 चेंडू मध्ये 45 धावसंख्येवरती खेळतोय मिस्टर गोविंदा पाठक. कदाचित मग इथे अर्धशतक देखील पाहायला मिळेल. सध्या तरी ऑन स्ट्राईक वरती मिस्टर अनुज राकेश बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये खेळलेत अनुज. राकेश साहू गेम चेंजर विकेट टेकर गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस सज्ज झालेत. पहिला बॉलच्या स्वरूपामध्ये खेळलेत. प्रत्येकावर विश्वास ठेवू नका मित्रांनो क्रिकेटच्या खेळामध्ये, कारण म्हटलं गेलंय साखर आणि मीठ दोघांचा रंग एकच आहे परंतु त्यांची चव ही वेगळी आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. अनिकेत पुढे आले होते, चेंडूला उचलतायत. चांगले फील्ड एकने पुढे सरकला पोहोचला गेलाय 54 या अंकांवरती. धावसंख्या पोचली गेली 54 या अंकांवरती आणि 12 मध्ये त्यातल्या 45 ज्या धावा आहेत त्या गोविंदा पाठकच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेट प्रेक्षक आहेत क्रिकेटचे दर्दी आणि वर्षानुवर्ष आपण पाहिले सातिवले प्रीमियर लीग मध्ये प्रेक्षकांची ही अफाट गर्दी. संध्याकाळचं सत्र निश्चितच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि हळूहळू प्रेक्षक वर्ग देखील हा मॅचचा आनंद लुटण्याकरता आलेत. हो हवाई स्ट्रोक खेळले गेलेत. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय परंतु इथून आपण पाहिला तर झेल झाला आहे ड्रॉप. धावफलक 2 ने पुढे सरकला पोहोचला गेलाय तो म्हणजेच 56 या अंकांवरती. काय जबरदस्त बॅटिंग करतो मिस्टर गोविंदा पाठक. 13 बॉल मध्ये आपण पाहिलं तर मग 47 धावा गोविंदा पाठकच्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. इथून मात्र अर्धशतक पूर्ण केलं जाईल का हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. राकेश साहूचा पुढील बॉल ब्लॉकमध्ये चेंडूच्या हाताळणी परंतु रोखलं गेलंय. इथून आपण पाहिलं तर मग धावसंख्या जी आहे ती पोचली गेली आहे 56. इथून जर 50 पूर्ण केली आहे तर मग आलम यांच्या मात्र करा बसल्या कारणानं काही नसतं डिक्लेरेशन झोन देखील आपल्याला पाहायला मिळतो. आणि यावेळेस चेंडू आपण पाहिला तर मग झोनच्या बाजूने निघून गेलाय. 2 धावा इथून मात्र मिळतील. चेंडू शिल्लक आहे 1 आणि इथून मात्र अर्धशतक पूर्ण करण्याकरता 1 धाव हवी आहे. कदाचित हे पहिलं अर्धशतक इथून मात्र पूर्ण केलं जाईल का गोविंदा पाठक याच्या माध्यमातून. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये गोविंदा गोविंदा आणि गोविंदा पाठकचा शो आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक पोचलं गेलं ते म्हणजेच 58 या अंकांवरती. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आहे वाईट. धावफलक 1 न पुढे सरकेल 59 वरती पोहोचलं गेलंय. पुढील बॉल हो यावेळेस आपण पाहिलं तर मग पंच इथे इशारा दर्शवतील. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव आली आहे म्हणजेच अर्धशतक इथून हुकलं गेलंय. 49 धावसंख्येवरती मात्र आपण पाहिलं तर मग राहिला गेलाय बॅटर गोविंदा पाठक परंतु संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 60.
एकामागे धावा मात्र बनवण्याचा प्रयत्न इथून सक्सेसफुल झालाय, परंतु 15.25च्या सरासरीनं इथून धाव फलक चेस करण्याकरता सुरुवात करायची आहे. पुढील मॅच आणखी दोन दिग्गज संघामध्ये आपण पाहणार आहोत. दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. आई गावदेवी स्पोर्ट अँड सिवान्स फायटर या दोन संघामध्ये पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आई गावदेवी स्पोर्ट अँड सिवान्स फायटर या दोन संघामध्ये पुढील मॅच आणि त्याचा टॉस देखील आपण इथून करतोय. बॉल टप्प्याची लेन होती, ऑन साइडला खेळले गेलेत. मग नो बॉल, मग नो बॉल. स्पॉन्सर नो बॉल आहे का? येस, नो बॉल. पुढील बॉल टप्प्याची लेन होती, ऑन ऑफ साइडला खेळले गेलेत. मिस्टाय मिस्टूक आणि झेल इथे मात्र पकडला होता, परंतु फ्री हिट असल्या कारणानं हा झेल मात्र ग्राह धरला जाणार नाहीये. फ्री हिटच्या बॉलवरती अगदी झेल पकडला गेला. एक सिंगल धाव ही मिळाली गेली आहे. आता इथून 5 चेंडू आणि 22ची गरज आहे. ऑन साइडला खेळले गेलेत.
चेंडू अगदी आपण पाहिला तर मग निघून गेला सीमारेषा पार. येतोय चौकार. अठरा धावांची आवश्यकता असणार आहे. पुढील बॉल. हो, यावेळेस हा चेंडू थोडासा मात्र लांब ठेवण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. अव्हांताच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकावरती ऍड केली जाईल. 1 बाउन्स फॉर द ओव्हरचा इशारा देखील आलाय. बाउन्सरची चेतावणी दिली गेली आहे. आता मात्र 4 चेंडू आणि जिंकण्याकरता 17 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर गोविंदा पाठक. हो, जोरकस मारण्याचा प्रयत्न इथून मात्र केला होता. एक सिंगल धाव ही इथून येईल. आता मात्र 3 चेंडू 16ची गरज आहे. पहा, अजून सुद्धा मॅच मध्ये जिवंतपणा आहे. इथून मोठी स्ट्रोक खेळावा लागतील. स्वप्नील आहे ऑन स्ट्राईक वरती. त्याच्या बॅट मधनं काही स्ट्रोक मोठे आपण पाहिलेत. इथून ॲडव्हान्टेज असणार आहे. फायदा होऊ शकतो. मोठे फटके तो खेळू शकतो. 3 चेंडू 16. हो, अखोटप्पाची लेन होती. चेंज ऑफ द पेस. गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. धीम्या गतीने चेंडू हाताळला आणि इथून आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव ही पूर्ण होईल. आता मात्र एक बॉल. एकच राहिला का 2 आहे? 2 चेंडू आणि 15ची गरज आहे. 2 चेंडू 15. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. आता मग औपचारिकता राहिली आहे. पूर्णपणे मॅच जो आहे तो जाणीव फायटर्स टीमच्या माध्यमातून विजयाच्या दिशेने निघताना आपल्याला पाहायला मिळेल. जाणू संघाने मात्र इथे जाणीव फायटर्स टीमचे जे प्रयत्न राहिलेत आणि सध्या तरी आपण पाहतोय नरेंद्रजी कुवरा अगदी खुश असतील, कारण 2 मॅच वरती 2 मोठे विजय प्राप्त इथून मात्र केलेत. पहा, मोठा स्ट्रोक गाळा होता परंतु चेंडू जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सीमारेषा पार. अशा फटके सुरुवातीपासून यायला हवे होते परंतु शेवटच्या बॉलवरती मोठा फटका आला. धावसंख्या आपण पाहिली तर मग पोचली गेली आहे ती म्हणजेच 51 या अंकांवरती आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग 10 धावेनं हा सामना जो आहे तो जिंकला जान्हवी फायटर्स या टीमनं. नेक्स्ट मॅच इथून आपण पाहणार आहोत. आणखी 2 दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूने गावदेवी स्पोर्ट, दुसऱ्या बाजूने सिवान्स फायटर्स.